Hello dear students, and once again welcome to my YouTube channel, that is My English Teacher. Dear students, today we are going to see the icebreaker activities of the poem Indian Weavers from the 12th standard English syllabus, and this poem is written by Sarojini Naidu. So let us begin the icebreaker activities of the poem Indian Weavers. So the first question is artisans म्हणजे Karagir. Artisans are also called as craftsmen. They are creators of diverse goods and use their hands to create unique, functional and also decorative items using traditional techniques. Now, complete the web given below. आता हा प्रश्न मराठीमध्ये व्यवस्थित समजून घेऊया. कारागीर हे वैविध्यपूर्ण वस्तूंचे निर्माते आहेत. पारंपरिक तंत्रांचा वापर करून अद्वितीय, कार्यात्मक आणि सजावटीच्या वस्तू तयार करण्यासाठी ते त्यांच्या हस्तकला वापरतात. आता खाली दिलेला वेब चार्ट पूर्ण करा. वेब चार्टच्या सेंटरला बघा काय आहे, डिफरंट टाइप्स ऑफ आर्टिसन्स. तर आपल्याला वेगवेगळ्या कारागिरांची नावे सांगायची आहेत. ओके, सो द फर्स्ट वन इज द गोल्डस्मिथ. गोल्डस्मिथ म्हणजे सोनार. ओके, द सेकंड वन इज टेलर. टेलरला मराठीमध्ये म्हणतात शिंपी. द थर्ड वन इज पॉटर. पॉटर म्हणजे कुंभार. द फोर्थ वन इज वीवर. वीवर म्हणजे विणकर. द नेक्स्ट वन इज ब्लॅकस्मिथ. आणि ब्लॅकस्मिथला मराठीमध्ये लोहार असं म्हणतात. द नेक्स्ट वन इज कारपेंटर. कारपेंटर म्हणजे सुतार. नेक्स्ट वन इज स्कल्प्टर. स्कल्प्टर म्हणजे जो मूर्ती बनवतो असा तो मूर्तिकार. ओके, दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. नाउ लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन, डियर स्टूडेंट्स. द नेक्स्ट क्वेश्चन, डिस्कस विथ योर पार्टनर द सीजन्स, ओकेजन्स when we need the following types of clothes. तर आपल्याला या खालील प्रकारच्या कपड्यांची एक यादी दिलेली आहे. आपल्याला सांगायचे आहे की आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे कुठल्या ऋतूमध्ये घालतो आहे. सो फर्स्ट वन इज वी यूज वुलन क्लोथ्स इन विंटर सीझन. विंटर सीझन म्हणजे थंडीचा महिना किंवा थंडीचा ऋतू. द नेक्स्ट वन इज वी यूज कॅज्युअल क्लोथ्स. कॅज्युअल क्लोथ्स म्हणजे आपण जास्त फॉर्मल राहतात. कॅज्युअल क्लोथ्स हे कधी वापरतो आपण, तर डेली वेअर मध्ये आपण घरातच असताना आपण कॅज्युअल क्लोथ्स वापरतो. द नेक्स्ट वन इज रिच सिल्क क्लोथ्स. व्हेन डू वी यूज देम? वी यूज सिल्क क्लोथ्स ड्यूरिंग द टाइम ऑफ फेस्टिवल्स और वेडिंग सेरेमनीज. द लास्ट बट नॉट द लीस्ट इज कलरफुल अँड कम्फर्टेबल क्लोथ्स. व्हेन डू यूज कलरफुल अँड कम्फर्टेबल क्लोथ्स? आपण कलरफुल आणि कम्फर्टेबल क्लोथ्स केव्हा वापरतो? सो ॲट द टाइम ऑफ ट्रॅव्हलिंग और फेस्टिवल्स और पार्टी वेअर्स. This was the second question. Now the next question, the third one. Let's play a game. The teacher will ask the students some questions. The students will understand that there are some exceptions to the general rules. Let's begin. So you have to tell one name for. So the one who weaves is called as a weaver. Correct. The second one is the one who sings is called as a singer. Correct. The third one, the one who teaches is called as a teacher. Then the one who plays a game is called as a player. Okay. The next one is one who cooks is called as a chef or a cook. The next one is the one who dances is called as a dancer. Okay, so here you have a list of different types of professions and different type of people doing those professions or activities. So this was the another question. Now let us see the next question. We have often seen the picture of Gandhiji spinning on his charkha. आपण अनेक चित्रांमध्ये गांधीजींना चरख्यावरती सूत कातताना पाहिले असेल. Discuss the reasons behind this. One has been given for you.
So here on the screen you have an image of Gandhiji spinning on his charkha. So we have to tell the reason behind doing this. So the first reason is to give rural people an opportunity to earn their livelihood. तर हा एक व्यवसाय होऊ शकतो आणि या माध्यमातून सुद्धा आपण आपलं अर्थार्जन करू शकतो. ओके. द सेकंड वन बी, इट शोज द डिग्निटी ऑफ लेबर. तर या कामातून आपल्याला श्रमाची प्रतिष्ठा लक्षात येते. म्हणजे कुठलं काम छोटं किंवा मोठं नाही, काम हे काम असतं. द नेक्स्ट वन इज इट रिप्रेझेंट्स स्वदेश और स्वदेशी, सेल्फ सफिशियन्सी and at the same time interdependence. So interdependence म्हणजे परस्पर अवलंबन. म्हणजे ह्या क्रियेतून गांधीजींना स्वदेशी उत्पादन निर्मितीची प्रेरणा लोकांपर्यंत पोहोचवायची होती, लोकांना सांगायची होती. नेक्स्ट वन इज टू फॅसिलिटेट फाइंडिंग कन्स्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज दॅट वुड युनाइट अँड रिप्रेझेंट आवर इंडिया. तर ह्या क्रियेतून गांधीजींना कन्स्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटीला भारतीय लोकांना डेमॉन्स्ट्रेट करायचं होतं, समजून सांगायचं होतं की जी भारताचं प्रतिनिधित्व करेल. ओके. सो दिस वॉज द नेक्स्ट क्वेश्चन. नाउ वन मोर क्वेश्चन फॉर यू पीपल. नेम सम टूल्स युज्ड बाय द वीवर्स. प्रश्न काय समजून घ्या. ते विणकाम करणारे विणकर कुठल्या प्रकारची अवजारं वापरतात त्याची एक आपल्याला यादीच द्यायची आहे. So the first one is the loom, the second one is needle, the third one is warp yarn. So these are all the things related to the weaving activities. Okay, विणकाम करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना लागणारी ही अवजार आहेत. The next one is shed stick, then weaving comb, then scissor, then dowels. So here you have a list of the tools used by the weaver. तर खालील प्रकारची ही यादी आहे जे विणकाम करणारे विणकर असतात ते हे अवजार वापरत असतात. This is a weaving machine I feel on which the weavers weave the clothes. Okay. Now the next question. Name some types of yarns used by the weavers. So आपल्याला विणकाम करणारे जे विणकर आहेत ते कुठल्या प्रकारचं कापड सूत वापरतात त्याची एक यादी द्यायची आहे. ओके. सो तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे द फर्स्ट वन इज लिनन, द सेकंड वन इज कॉटन, देन वी हॅव सिल्क क्लोथ्स, देन वी हॅव पॉलिएस्टर क्लोथ्स, देन वी हॅव वूल क्लोथ्स ऑल्सो. 1, 2, 3, 4 and 5. ते 5 प्रकारचे यार्न्स किंवा हे कापड आहेत जे जनरली आपण परिधान करण्यासाठी वापरत असतो. ओके. सो थँक यू डिअर स्टुडंट्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज डू सबस्क्राईब माय YouTube channel and the name of the channel is My English Teacher. Please like and share my YouTube channel so that I can make some wonderful videos for you people. Thank you.